हॅलो यूट्यूब फॅमिली, दिविजन श्रीजा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. संक्रांत तर होऊन गेली, पण आता सगळीकडे लगबग सुरू आहे ते हळदी कुंकवाची. आणि माझ्याकडे पण आज हळदी कुंकू आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही एकत्रच हळदी कुंकू करणार आहोत. आमच्या गल्लीतल्या 5-7 बायका आहेत. आम्ही दरवर्षी एकत्रच हळदी कुंकू करतो आणि याही वर्षी एकत्रच हळदी कुंकू करणार आहोत. पण यावर्षी ना माझ्याकडे हळदी कुंकू आहे, तर भरपूर अशी तयारी मी एकटीनं न करता आम्ही सर्वांनी मिळून डेकोरेशनची तयारी केली. नाश्ता पण आम्ही घरीच चुलीवर बनवला आणि आपल्याला जे वाण देण्यासाठी आणलेलं आहे ते पण खूप उपयोगी येईल असं आहे. ते काय आहे ते मी या व्हिडिओतून तुम्हाला सगळं म्हणजे दाखवणार आहे. आणि आम्ही काय काय तयारी केली, कशी तयारी केली, सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे ना जे आपण संक्रांतीला सुगडे आणले होते ना, ते होते माझ्याकडे. म्हटलं आपल्याला त्याचा डेकोरेशनमध्ये बराच उपयोग होईल म्हणून आम्ही काय केलं, वॉटर कलर आणला आणि त्याला छान असा कलर करून घेतला. माझ्या मोठ्या मुलीने ती मला खूप मदत केली, कारण तिला पेंटिंगची खूप आवड आहे. ती म्हटली, मम्मी मी पण तुला मदत करते. मग आम्ही दोघींनी मस्त असे जे खण होते, मटके होते ना छोटे छोटे, त्याला असा मस्त कलर करून घेतला. तर इथे पाहू शकता आपल्याला हे डेकोरेशनमध्ये याचा उपयोग करायचा आहे. आता इथे आम्ही जे कलर केलेले मटके बाजूला घेतलेत आणि आता आम्ही बनवणार आहोत पतंग. पतंग बनवण्यासाठी सुद्धा माझ्या मुलीने खरंच मला खूप मदत केली, कारण तिला खूप छान पतंग बनवता येतात. तिला असंही आर्ट आणि क्राफ्टची खूप आवड आहे. खूप वेगळं काही बनवते. मग म्हटली, मम्मी मीच तुला पतंग बनवायला शिकवते. आणि तिने खरंच मला ना इथं पतंग बनवण्यास खूप मदत केली, कारण माझ्यापेक्षाही सुंदर पतंग तिने बनवले होते. फक्त मी 2च पतंग बनवले, बाकी सर्व पतंग तिने बनवले होते. तर तुम्ही याला दाखवणारच आहे मी पतंग कसे बनलेत आमचे. तर इथे पाहू शकता तुम्ही आमचे ना छोटे छोटे पतंगसुद्धा रेडी आहेत. आणि माझ्यापेक्षा जास्त पतंग माझ्या मुलीने बनवले होते. फक्त 2च पतंग बनवले मी आणि बाकी सर्व पतंग तिने मला बनवून दिले होते. अशा प्रकारे आमचे पतंगसुद्धा आता रेडी आहेत. ते पण आपल्याला डेकोरेशनसाठी लागणार आहेत. हे 2च पतंग मी बनवले होते आणि बाकीचे सर्व पतंग तिने बनवले. आणि इथून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर आम्हाला ना पुलाव बनवायचा होता. तर पुलाव बनवण्यासाठी ना म्हणजे गॅसवर तो होणारच नव्हता, कारण मला 7-8 किलोचा पुलाव बनवायचा होता. म्हणून आम्ही ना इथे चूल लावली आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली, कारण खूप आवरायचं असतं. डेकोरेशन पण बाकी होतं. इथे पाहू शकता सर्वांनी मिळून खरंच प्रत्येक कामामध्ये मदत केली. डेकोरेशन हो, पुलाव किंवा जे काही आवरायचं होतं त्याच्यामध्ये जे आम्ही आमचा ग्रुप आहे ना, सगळ्यांनी खरंच खूप मदत केली. इथे सर्व भाज्या चिरण्यापासून ते तांदूळ निवडण्यापर्यंत, चूल पेटवण्यापासून ते सर्व काही जे मदत आहे आम्ही खरं सांगू सगळ्यांनी मिळूनच केलेलं आहे. आणि इथे आत्ता पुलावची तयारी पाहू शकता. एक मोठं पातेलं ठेवलं आम्ही, कारण 7-8 किलो पुलाव छोट्या ह्याच्यात होणार नव्हता आणि गॅसवर पण होणार नव्हता. इथे पाहू शकता ह्या काकूनं आमच्या खरंच स्वयंपाकामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. त्या स्वयंपाक खूप छान करतात. स्वयंपाक तर करतात, पण बाकीच्याही कामात खूप एक्सपर्ट आहेत त्या. इथे हे आहेत आमच्या सगळ्या जे महिला मंडळ, आमचं जे हळदी कुंकू आहे त्या सर्वजणी. तर इथे पहा मस्त आता आम्ही पुलाव बनवणार आहोत. सगळ्यांचा हात लागलेला आहे, पण म्हटलं चला आपण व्हिडिओच करत बसण्यापेक्षा आपणही थोडीशी मदत करावी, म्हणून आता मी गेले चुलीजवळ आणि आता माझाही इथे पुलावला हात लावलेला आहे मी. आणि मी सुद्धा
सगळ्या कामामध्ये मदत केली बरं का, नुसतं व्हिडिओज करत बसले असं काही नाही. हे बघा सगळ्या भाज्या वगैरे टाकून खूप छान पुलाव बनवला होता. चुलीवर बनवायचं म्हटल्यावर ना खूप गरम लागतं. हो काकू सगळ्यांची या कामामध्ये सगळ्यांनी खूप मदत केली. आलं माझं काकू चाललं चांगला. चांगलं. तर आता इथे ना पुलाव तांदूळ धुवून टाकलेत आणि पुलाव इथं शिजेल तोपर्यंत पुलाव शिजेपर्यंत आपल्याला ना बाहेर थोडंसं डेकोरेशन करायचं आहे. तर इथे आता पुलाव छान शिजेपर्यंत ना आपण बाहेरचं डेकोरेशन पाहूयात. तर हे पहा आता मस्त पुलावला फोडणी वगैरे झालेली आहे. पुलाव शिजेपर्यंत आपण थोडं बाहेरचं पाहूयात आता डेकोरेशनचं वगैरे. तर इथे पहा ह्या काकू म्हटलं ना तुम्हाला सगळ्यांच कामामध्ये एक्सपर्ट आहेत. तर इथे पहा त्या म्हटल्या की रांगोळी मीच काढणार. तर एवढी सुंदर रांगोळी काढली होती ना, खूप सुंदर काढली होती या काकूंनी रांगोळी. आणि तोपर्यंत इथे मी बाकीचं डेकोरेशन करते. आम्ही समोर पार्किंगमध्येच हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता, कारण बऱ्याच बायका येणार होत्या आणि म्हणून पार्किंगमध्ये जागा आहे ना, तिथेच मग आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी ठेवला होता. तर इथे पहा आता आमचं इकडे डेकोरेशन सुरू आहे. डेकोरेशन करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी खूप मदत केली. सगळ्यांनी असं नाही की कोणी मदत नाही केली, सगळ्यांनी खूप मदत केली. आणि डेकोरेशन पण आम्ही छोटंच पण छान असं केलं होतं. इथे पहा तर इथे बघा रांगोळी काढण्यापासून ते सर्व जे कामं आहे ते सगळ्यांनीच मिळून केलेत. कोणी रांगोळी काढतं आहे, कोणी डेकोरेशन करतं आहे, कोणी बाहेर रांगोळी काढतं आहे, कोणी पुलावकडे बघतं आहे. असं सर्वांनी मिळून खूप मज्जा आली काम करताना सर्वांनाच. खरंच एकत्र जे सगळ्यांनी एकत्र काम करण्याची मज्जा असते ना, ती खरंच खूप वेगळी असते. तर इथे पहा आता मी रांगोळी तुम्हाला फायनल झालेली आहे. तर मी आता तुम्हाला रांगोळी दाखवते. किती सुंदर रांगोळी काढली या काकूंनी. त्या अगोदरच म्हटलं होतं की मीच रांगोळी काढणार आहे. तर आता रांगोळी पण झाली आणि आपलं डेकोरेशन पण तयार आहे. चला पाहूयात. आता तुम्ही पाहू शकता हे बघा, इथून आपलं हळदी कुंकवाचं ताट आणि लक्ष्मीची मूर्ती वगैरे अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं होतं. आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. तर असं छोट्याच याच्यामध्ये पण छान असं डेकोरेशन आम्ही केलं होतं. तर हे फायनली आमचं डेकोरेशन होतं असं.
आता जवळपास डेकोरेशन पण झालं, मागे पुलाव पण शिजतोय आणि रांगोळीसुद्धा आमची काढणं झाली. आता बाकी आहे ते आमचं स्वतःचं आवरायचं. आता हे सगळं झाल्याच्यानंतर आम्ही स्वतःचं आवरतो आणि नंतर आम्हाला हळदी कुंकवाला सुद्धा बायका सांगायला जावं लागतं. बऱ्याच बायका सांगायच्यात गल्लीतल्या आमच्या. चला तर मग आता मी ना थोडं माझं आवरते. इथे आता मी माझं आवरून घेते, कारण मग सांगायला सुद्धा मलाच जायचं आहे, कारण खूप वेळ होतो मग. तर हे बघा, ही पण एक साडी काढली होती मी आणि दुसरी पण एक काढली, पण सगळेजण म्हटले की जे मी काढलेली साडी होती ना तिचा कलर थोडा लाईट होता, पण सगळेजण म्हटले की फोटो वगैरे काढायचे तर व्हिडिओ वगैरे बनवायचा ना, तो थोडी डार्क साडी घाल. मग ना वेळेवर माझी एवढी गोंधळ उडाली ना, सगळ्या साड्या काढल्या पण मला एकदम असं सुचतच नव्हतं मी कोणती साडी घालू. फायनली मग एक मला आवडली आणि इथे मी ती साडी घातली आणि एकदम असं फास्ट आवरलं, कारण खूप वेळ झाला होता. फायनली असा होता माझा लूक. मग कशी वाटते मी, छान दिसते का, कमेंट करून नक्की सांगा. तर इथं फायनली मी आता तयार झाली आणि आता जाते खाली. तर हे पहा, आता आपण सर्वात पहिले जे हळदी कुंकू आहे ना ते देवाला देणार आहोत. तर इथे ना मी खाली आले, मस्त देवीची पूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य पण दाखवला, जे आपण नाश्त्याला जे बनवलं होतं ना पुलाव त्याचा. आणि फायनली मी देवीला हळदी कुंकू दिलं, वाण दिलं आणि असा फायनली माझा लूक होता. तर आणि आपण वाणात काय देणार आहोत ते पाहूयात. आता वाणातनं आपण इथे गूळ देणार आहोत. अर्धा किलोचं गुळाचे जे ढेप असते ना ते आणलेले होते आम्ही, कारण हे ना खूप उपयोगाची वस्तू आहे. आपण याला फेकू नाही शकत. प्लास्टिक देण्यापेक्षा काहीतरी खाण्याचं दिलेलं उपयोगात येतं. गेल्या वर्षी आम्ही साखर दिली होती आणि यावर्षी गूळ. इथे आता आपला हळदी कुंकू सुरू झालेला आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही. इथं आता मस्त आम्ही सांगून पण आलो, बायका यायला पण सुरुवात झाली आणि आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू पण झालेला आहे.
छोट्या नणंदबाई. तर इथे मी त्यांच्यासोबत पण एक व्हिडिओ बनवून घेतला. तर हे पहा. आणि काय झालं माहिती आहे का, तर आमची छोटी माऊ ना मोठ्या आत्तूकडे गेली होती तिच्या, आणि आमचा कार्यक्रम सुरू झाला. अचानक घरी आली. आम्हाला खूपच आनंद झाला. तर इथे पहा, सगळेजण किती खुश झाले तिला पाहून, कारण ती 2 दिवस मग तिच्या मोठे जी आत्या आहे ना तिच्याकडे गेल्या होत्या ती. तर इथे बघा, आल्याच्या नंतर तिला म्हटलं आपल्या घरी कार्यक्रम आहे बाळा. तर तिला किती आनंद झाला तुम्ही पाहू शकता. मस्त तिने आल्याच्या नंतर देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि उड्या मारायलाच लागली. तिला वाटलं की आमच्या घरी हे काय आहे, नवे काहीतरी आहे. तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आणि मग काय, आणि मम्मासोबत डान्स पण केला, तुम्ही ते पाहू शकता. मम्माने इथे डान्स पण केला. आणि ह्या आहेत माझ्या मोठ्या नणंदबाई. आमची छोटी माऊ ना ह्याच तिच्या मोठ्या आत्याकडे गेली होती. त्यांच्यासोबत पण व्हिडिओ फोटोज काढलेत. आणि अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू पार पडलं. हळदी कुंकू महिलांचा कार्यक्रम काय, शेवटी मज्जा धमाल मस्ती झालीच पाहिजे. मग शेवटी मस्त आम्ही असं काहीतरी वेगळं केलं आणि आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.